हेलो, वेलकम सर. हॅलो. हाँ बोला. हां, नमस्कार. नमस्कार नमस्कार. सगळे जॉईन झालेले आहेत. आपण मीटिंगला सुरुवात करायची का? हाँ हाँ हां. चलेगा. हिंदी में बात करेंगे ना. हां, हिंदी आणि मधून मराठी केलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही आहे. हिंदी मराठी नाही दोन्ही. मला आय एम कम्फर्टेबल विथ 5 लैंग्वेजेस. तर तुम्ही हिंदी म्हटलं तर मेरे लिए हिंदी भी ठीक है, मुझे कोई प्रॉब्लम. ओके सर. हाँ बोलिए. हां. सर ॲज फॉर हॅलो. हॅलो. हाँ बोलिए कल्पना. हां. सर आपलं हे झालं होतं, त्याच्यामध्ये असं ठरलं तर रिडेव्हलपमेंट या विषयावरती आपल्याला प्रेझेंटेशन करायचं होतं ना. हाँ. हां, त्याच्याकरता माझे व्हिडिओज पाहिलेत का हो, सगळ्यांनी? सगळ्यांना पाठवले मी. ते जे सांगितले होते ते सगळ्यांना पाठवले. आप लोगों ने वीडियो अगर देखी है तो मुझे फिर डिटेल में ज्यादा बोलने की आवश्यकता नहीं रहेगी. कल्पना जी, पहले तो आपकी सोसाइटी के बारे में, कितना एरिया है, कितने मेंबर्स हैं, फ्लैट के साइज क्या है, वो थोड़ा सा इन शॉर्ट मुझे समझाइए ना. सर हमारे फ्लैट सोसाइटी में 36 फ्लैट ओनर्स है. हाँ जी. एरिया 39,600 स्क्वायर फीट. 39,600 स्क्वायर फीट है. हाँ हाँ. जी. आणि सिक्स सिक्स बिल्डिंग्स है, उसमें 6 फ्लैट्स, एक बिल्डिंग में 6 फ्लैट्स है. हाँ. टोटल 36 हो गया. और बाकी हजार हजार स्क्वायर फीट के होंगे एक एक फ्लैट. हाँ 970 968 ऐसे. हाँ 968 वो ठीक है. अ, अब कपड़े नए कानून के मुताबिक हाँ. जो बना हुआ है पूरे पूरे महाराष्ट्र के लिए नया डीसी रूल निकला हुआ है. यस. और वो नया डीसी रूल के हिसाब से जो भी सोसाइटी कहीं पे भी हो, नागपुर में हो, नासिक में हो, पूना में हो, औरंगाबाद में हो, मुंबई छोड़ के और कहीं पे भी, कल्याण हो, डोंबिवली हो, ठाणा हो, पनवेल हो, तो कहीं पे भी अगर सोसाइटी रीडेवलपमेंट के लिए जाती है तो उसको 2.5 FSI तक मिलता है. आज आपका कंज्यूम्ड FSI 1 है तो आपको 2.5 FSI मिलेगा, यानी 36,000 स्क्वायर फीट की आपकी अगर जमीन है तो उसको 2.5 से मल्टीप्लाई कर लीजिए तो करीब करीब 86,000 या 90,000 के आसपास स्क्वायर फीट आपको कंस्ट्रक्शन के लिए मिलेगा. तो हिसाब से ये होता है कि आज जिसके पास 1,000 फुट है उसको करीब करीब 50% एक्स्ट्रा देकर, यानी 1,500 फुट फ्री देकर बचा हुआ, यानी 36,000 के जगह में 50,000 आप अपने लिए रखते हैं और 96 में से अगर 50 आपका निकले तो 44 या 43 या 40,000 जितना भी है वो अगर बेचते हैं तो वो बेच के पूरे प्रोजेक्ट की कॉस्ट निकल सकती है. अगर बचे हुए फ्लैट बिके तब तो बचे हुए फ्लैट को क्या दाम में आपके यहाँ बेचने का सिस्टम है आपकी? तो प्राइम एरिया है तो यहाँ पे सेलिंग के क्या दाम होंगे? Near about 9,000 to 10,000. At present, the rate is very low. हाँ. तो कितना 9,000 पकड़े हम. हाँ. हाँ. तो 9,000 स्क्वायर फीट भी पकड़े तो 40,000 फुट अगर बिक गए तो 9,000 में देखिए 9 4 40,000 मल्टीप्लाइड बाय 9
मल्टीप्लाइड बाय 9 तो करीब करीब मेरे ख्याल से 40 करोड़ के करीब आ जाता है हाँ आपका रेवेन्यू। और 40 करोड़ के रेवेन्यू में पूरा आपका कंस्ट्रक्शन कॉस्ट ये 96,000 या 1 लाख फुट अगर कंस्ट्रक्शन भी पकड़ ले तो उसकी 3,000 रुपया पर स्क्वायर फीट के हिसाब से आपका कंस्ट्रक्शन कॉस्ट करीब 30 करोड़ के अंदर अंदर ही आ जाती है, 27 से 30 करोड़। और 40 करोड़ 40 से ज्यादा आपका ये आता है 40 करोड़ के करीब। तो 5-6 करोड़ ये कंस्ट्रक्शन करके बचता है और उसमें आप कॉर्पस भी रख सकते हैं जिसके मेंटेनेंस से आपकी फ्लैट्स मेंटेनेंस फ्री कर सकते हाँ ये सेल्फ रीडेवलपमेंट का ये फॉर्मूला है। अगर बिल्डर के पास दे तो बिल्डर इतना 50% एक्स्ट्रा भी नहीं देंगे और कॉर्पस भी नहीं देंगे। अगर कॉर्पस मान लीजिए 36 लोगों के लिए 3 करोड़ भी बचता है तो भी 10 लाख या 15 लाख हर एक फैमिली को मिलेगा जो आप इन्वेस्ट करेंगे जिसके इंटरेस्ट में से आपका मेंटेनेंस फ्री होगा। सर थोडंसं सेल्फ रिडेव्हलपमेंट बद्दल थोडं सांगितलं तर बरं होऊन जाईल कारण सगळ्या लोकांनी आता बाहेरही आहेत लोक जे जॉईन झालेले आहेत त्यांनी पाहिलं की नाही थोडंसं शॉर्ट मध्ये सेल्फ रिडेव्हलपमेंट म्हणजे काय आहे थोडं सांगितलं देखिए डेवलपमेंट करने के 2 तरीके हैं। एक आसान तरीका है जिसमें आप बिल्डर के पास जाते हैं, उसको अपना सब कुछ दे देते हैं, उसको इरिवोकेबल कंसेंट देते हैं, उसको पावर ऑफ अटर्नी देते हैं और फिर आगे वाली बात बिल्डर जैसे कहता है वो मालिक बन जाता है। जमीन आपकी लेकिन मालिक वो बन जाता है। वो आपको जैसे टर्म्स देंगे वो उससे नेगोशिएट करके आप टर्म्स ओके करते हैं और उस टर्म्स पे आप उसके साथ एग्रीमेंट करते हैं और वो जब वो बना के देगा तब आप ले लेंगे। बिल्डरों का कि मुंबई में तो तकलीफ वैसे नागपुर में भी यही है कि बिल्डर जब बोलते हैं कि 3 साल में बना के देंगे तो कोई 3 साल में बनाता नहीं है। 6 साल 8 साल 10 साल भी लग जाते हैं और अगर बिल्डिंग पार्शियली भी डिमोलिश हो गई तो तकलीफ हो जाती है। इसके लिए मुंबई में अभी 5,800 प्रोजेक्ट्स बिल्डरों के वजह से अटके हुए हैं और यहाँ तक कि लोगों को बिल्डरों ने पहले अच्छे अच्छे प्रॉमिस दिए फिर उनकी बिल्डिंगें गिरा दी और उनको शुरू में किराया भी दिया। कुछ महीनों बाद बिल्डर ने किराया बंद कर दिया और आज लोगों की हालत यह है कि वो रोड पे है क्योंकि जो हेवी किराया बिल्डर देने वाला था इसके लिए उन्होंने अपना घर छोड़ा। बिल्डिंग तो डिमोलिश हो गई और अभी किराया बिल्डर नहीं दे रहा है और उनकी इतनी आमदनी नहीं है कि उस हाई किराए में वो रह सके। मुंबई में किराए 40,000 50,000 रुपये तक पर मंथ बिल्डर प्रॉमिस करते हैं और फिर जब वो किराया बंद हो जाता है तो लोगों को बड़ी दिक्कत हो जाती है और ऐसे 1,75,922 फैमिलीज मुंबई में रोड पे आ गए और उनके घर से वो बेघर हो गए। इसके हिसाब से मुंबई में हमने ये एक ऑल्टरनेटिव मॉडल सोचा कि बिल्डर क्यों रहना चाहिए, खुद ही सोसाइटी इसका इनिशिएटिव ले ले और बिल्डर खुद कभी बिल्डिंग नहीं बनाता, बिल्डर किसी ठेकेदार से बिल्डिंग बनाता है। तो हम भी अच्छे ठेकेदार से बिल्डिंग बनवा सकते हैं। बिल्डर आर्किटेक्ट से प्लान मंजूरी करवाता है। हम भी नागपुर में जो सबसे बढ़िया आर्किटेक्ट है जो जिसको आप सिलेक्ट करें उससे आप प्लान बनवा लें। बिल्डर जो है सिर्फ बेचने के लिए कोई एजेंसी अपॉइंट करता है। वो एजेंसी बिल्डर के जिम्मे देने के बदले हम लोग बॉम्बे में ये करते हैं कि जितने भी सोसाइटी के मेंबर है हर एक को एक एक फ्लैट बेचने का या 2 फ्लैट बेचने का जिम्मा दिया जाता है और उसमें से कोई कंपल्सन नहीं है कि आपको फ्लैट बेचना ही चाहिए, लेकिन उसकी एजेंसी मेंबर को दी जाती है और अगर मेंबर वो फ्लैट बेच पाता है या उसके लिए ग्राहक ले आता है तो ग्राहक को जो पैसा सोसाइटी को मिलता है उस ग्राहक को कहा जाता है कि 2% उसकी ब्रोकरेज उस मेंबर को दी जाए।
तो मेंबर को ब्रोकरेज भी मिलती है, फ्लैट बिकते भी हैं और अच्छे क्वालिटी का प्लानिंग भी होता है, अच्छे क्वालिटी का कंस्ट्रक्शन भी होता है। क्या मटेरियल यूज होता है ये सोसाइटी खुद तय करती है, तो खराब मटेरियल यूज करने का सवाल नहीं पैदा होता है। बिल्डर के पास वो कौन सा मटेरियल यूज करता है, हमको बोलता क्या है, असलियत में इस्तेमाल क्या करता है, इस पे कोई किसी का भरोसा नहीं होता है। ज्यादातर बिल्डर कहते कुछ है करते कुछ है। तो उससे बेहतर है कि अपनी जगह बिल्डर को रिवोकेबल कंसेंट देके या उसकी पावर ऑफ अटर्नी किसी को ना देते हुए अपनी जगह की पावर ऑफ अटर्नी अपने पास ही रखे, किसी और को बाहर वाले को ना दिया जाए। और अगर मल्टी स्टोरीड बिल्डिंग करनी है तब फिर सारे 6 बिल्डिंगों को गिराने की भी जरूरत नहीं है। जहां पे मेन बिल्डिंग आएगी वहां पे आज जहाँ पे ओपन स्पेस है वहां पे बिल्डिंग आ सकती है और लोग अपने घर में ही रह सकते हैं। बिल्डिंग आपकी पूरी होने के बाद में पुराने बिल्डिंग से नए बिल्डिंग में जाने के बाद में आपकी बिल्डिंग गिरा सकते, ये भी किया जा सकता है। तो ये मॉडल पूना नासिक में भी हमने किया है, पनवेल में किया है, ठाणे में किया है। हमने किया है यानी मैं गाइड करता हूँ लोगों के लिए, लोगों को। और ये गाइडेंस के लिए मैं कोई फी चार्ज नहीं करता, ये सोशल वर्क है, इसमें मेरी कोई आपसे अपेक्षा नहीं है कि आप मुझे कुछ अपॉइंट करें या मैं आपका कोई सलाहकार बनूं या मुझे कोई आप फी दें या मेरा कहीं पे बोर्ड पे नाम लिखे। मेरी कोई आप लोगों से अपेक्षा नहीं है। मेरी अपेक्षा है कि आप कहीं बिल्डर के चक्कर में फंसे नहीं और उसकी वजह से आपको जो बेनिफिट्स सेल्फ रीडेवलपमेंट में मिलने वाले हैं वो आपके कहीं रुके नहीं। वैसे 13 सितंबर 2019 में गवर्नमेंट का एक जीआर निकला हुआ है सेल्फ रीडेवलपमेंट के लिए। उसमें ये कहा हुआ है कि नॉर्मली जो एफएसआई बिल्डर को मिलता है या किसी को भी मिलता है उस पे सेल्फ रीडेवलपमेंट को 10% एडिशनल एफएसआई दिया जाए। यहाँ तक कि सेल्फ रीडेवलपमेंट के लिए आप अगर लोन लेंगे तो उस लोन पे 4% इंटरेस्ट पे 4% सब्सिडी गवर्नमेंट देगी। आपको ये स्टैम्प ड्यूटी पे पूरी तरह से सहूलत देगी और जीएसटी भी आपको भरने के लिए डिस्काउंटेड प्राइस मिलेगी। ये सारा 13 सितंबर 2019 के जीआर में कहता है, लेकिन 13 सितंबर 2019 के बाद में 14 सितंबर को इलेक्शन अनाउंस हुए स्टेट लेजिस्लेचर के और उसके बाद में जो वो ठंडे बक्से में जो रखा गया आज भी वो जीआर तो बना हुआ है, कानून है, लेकिन उसका अमल अभी तक हुआ नहीं है। हम समझते कि अमल हो जाएगा क्योंकि प्रेशर गवर्नमेंट पे इतना ज्यादा है, तो हो सकता है महीने 2 महीने में उसका अमल आएगा। जब तक आप लोग तैयार हो जाएंगे उसका अमल अगर होगा तो उसका भी फायदा आपको मिल सकता है। जीआर आज भी है, जीआर कोई विड्रॉ नहीं किया है, कैंसिल भी नहीं किया, लेकिन उसका अमल करने के लिए जो गाइडलाइंस निकलने थे, जो सर्कुलर निकलना था वो अभी तक निकला। सर हे जे सांगितलं एवढी जागा आहे त्याच्यात प्रत्येकाला साधारण आपल्याला इन्क्रीज किती मिळू शकतं? 50 ते 60% मिळू शकतं ना? हाँ तेच 50% मिळू शकतं, 50% मॅक्सिमम, मिनिमम 50%. मिनिमम 50 हा, तुम्ही एक्स्ट्रा एरिया किती दरात विकू शकतात त्याच्यावर अवलंबून आहे. त्याच्यावर. आपण 9,000च रुपये पर स्क्वेअर फीट धरलंय, ते उद्या जर 10 झाले हो. तर 50च्या ठिकाणी 60% एक्स्ट्रा घेता येईल. हे बघा, या स्कीम मध्ये प्रॉफिट कोणी बाहेरचा माणूस घेऊन जात नाही. जो पूर्ण एरिया आहे तो तुमचा आहे, त्यातून मिळालेला पैसा तुमचा आहे. तो तुम्ही इन कॅश घेतला तर तुम्हाला कॉर्पस जास्त मिळेल, इन काइंड घेतला तर एरिया जास्त मिळेल. किती घ्यायचा हे 36 लोकांनी ठरवायचं आहे. बाहेरचा माणूस काही तुमच्या वतीनं निर्णय घेणार नाही. हे सगळे निर्णय तुम्ही स्वतः घ्यायचे. आणि हॅलो हॅलो हा विचार. हा सर, मला असं म्हणायचं होतं की समजा आपण आम्हाला जर जास्त स्क्वेअर फीट हवं असेल, समजा 60-70च फ्लॅट बांधले आणि 20% त्यांना द्यावं लागतं ना भाड्याला,
त्यांचं कन्स्ट्रक्शन द्यावं लागतं. आणि बाकीचे जर कमी फ्लॅट्स बांधले तर प्रत्येकाला एरिया जास्त मिळेल का? नाही नाही, म्हाडाकडे 2 स्कीम्स आहेत. हा तुमची जमीन म्हाडाची आहे का? हा म्हाडाची आहे जमीन. मग म्हाडाची असेल तर तुम्हाला कदाचित 2.5 पेक्षा जास्त FSI सुद्धा मिळेल. मुंबईत म्हाडाच्या स्कीम्सना आम्ही 6 पर्यंत FSI मिळतो. मी नॉर्मल तुमची स्कीम आहे असं समजून कॅल्क्युलेशन करत होतो. 2.5चा FSI. म्हाडाच्या स्कीमला रिडेव्हलपमेंटला नागपूरमध्ये किती FSI हे मला आता ताबडतोब मी सांगू शकणार नाही, पण 2.5 पेक्षा अधिकच असावा. अगदी कमीत कमी 2.5 जरी आपण धरले तरी भरपूर होईल. आणि 2.5 जर केलं तर म्हाडाला 20% एरिया द्यायलाच पाहिजे असं नाहीये. म्हाडाकडे 2 स्कीम आहे. आयदर त्यांना प्रीमियम भरायचं किंवा 20% एरिया द्यायचा. आपण कॅल्क्युलेट करायचं की 20% एरिया म्हाडाला दिला तर आपल्या फायद्याचा आहे का प्रीमियम भरला तर फायद्याचा आहे. जर प्रीमियम फायद्याचा झाला तर आपण प्रीमियमचा ऑप्शन अडॉप्ट करू. जर 20% एरिया बांधून देण्याचा ऑप्शन बरोबर झाला तर 20% एरिया बांधून देण्याचा ऑप्शन. सर आता आम्ही ऐकलं होतं की 4 FSI झालेला आहे. 4 FSI नाही, मुंबईमध्ये आम्ही म्हाडाच्या जमिनीवर 6.5 FSI सुद्धा घेतलेले आहे. नागपूरला किती आहे हे मला फ्रँकली माहित नाही, कारण तुमची म्हाडाची जमीन आहे माझ्या लक्षात नव्हतं. मला साधारणपणे खासगी जमीन असावी असं मला वाटतं. नाही नाही म्हाडाची आहे, त्याच्यामुळे 4 ते 4च्या वरच FSI मिळेल असा अंदाज आहे. जर 4 FSI मिळाला तर तुम्हाला 1,30,000 किंवा 1,40,000 स्क्वेअर फीट बांधकाम मिळेल. मग तुम्ही डबल जरी घेतलं, म्हणजे तुमचं सध्या 1000 आहे तर 2000 जरी घेतलं तरी तुमच्या 36 लोकांचे 70,000 होतील आणि तुम्हाला विक्रीला 60,000 65,000 स्क्वेअर फीट मिळतील. त्यातून म्हाडाला 20% जरी दिले तरी तुम्हाला 51,000 स्क्वेअर फीट विक्रीला मिळतील. त्यातून 50 कोटी निघतील. तुमच्या कन्स्ट्रक्शनची किंमत त्यातून साधारणपणे निघू शकते. जर कोणाला काही प्रश्न विचारायचे असेल तर त्यांना विचारायला सांगते मी तुम्हाला. नाही, ते विचारतायत. ज्यांना प्रश्न विचारायचा आहे ते अनम्यूट करा आणि प्रश्न विचारा. हो हो. नहीं, मिस्टर प्रदीप प्रश्न विचारते हैं. प्रदीप साहब तुम्हें अनम्यूट करा, आप अपने आप को अनम्यूट करिए पहले, फिर आपका आवाज नहीं सुनाई दे रहा. आप अनम्यूट करिए, आप बात कर रहे हैं, आप अनम्यूट करिए. आपके स्क्रीन पे जो माइक है ना उस पे क्रॉस है, वो अनम्यूट करिए. त्यांना सांगा जरा. हो हो प्रदीपना सांगा. हो सांगते. ते बोलतायत पण आपल्याला ऐकू येत नाही. हो अनम्यूट करा, त्याच्यानंतर त्यांना विचारा. ते म्हणतात की हॅलो. हा हा हेलो. हाँ बोला. हाँ सर, अमित बोल रहा हूँ मैं. हाँ बोलिए अमित जी. अच्छा, ये मेरे को ये सवाल था कि जो 20% म्हाडा को देना है, हाँ जी. ये 36 जो अगर समझ लीजिए हम लोगों ने 100 फ्लैट बनाया, हाँ तो 36 छोड़ के जो ऊपर का है जो उसके ऊपर 20% देना है कि 100 में 20% देना है? नहीं नहीं, 100 में थोड़ी देना है. आप जो आपके आज जो 36,000 स्क्वायर फीट आपका है उसको तो म्हाडा कुछ नहीं कर सकती है. जो एडिशनल एरिया आपको जो दे रहे हैं उसका 20% वो मांगेंगे. लेकिन स्कीम ऐसी है, या तो 20% उनको दे या नगद कैश दे दे. तो अपन दोनों को स्टडी करते हैं और 20% के जगह में प्रीमियम देने से फायदा है या 20% बना के फायदा है, इसका आप लोग तय करिए और आपको जो ठीक लगता है उसके हिसाब से आप जा सकते हैं. नहीं, 20% एज पर जो गवर्नमेंट के रेट है वो कि जो मार्केट रेट है उसके हिसाब से देना? नहीं, मार्केट रेट नहीं है. 20% लैंड रेडी रेकनर में जो लैंड प्राइसेस है उसका 20%. और आपका अगर आपके अगर 10,000 रुपया पर स्क्वायर फीट
बिक्री का रेट है तो लैंड प्राइस आपका 1,000 रुपया पर फुट होगा, तो हाँ। उस 1,000 रुपये के 20% आपको माडा को दे. हॅलो, प्रभू साहेब, हा डॉक्टर बारड बोलतोय नागपूरवरनं. हा तुम्ही मगाशी बोलत होता हो पण हो, माझं थोडंसं मला टेक्निकली थोडासा मी काही नाही. माईक बरं, एनिवे, अनम्यूट झाला नव्हता. हा बरं, बोला मला ना. मला असं विचारायचं होतं की 36 मेंबर्स पैकी किती मेंबर तयार झाल्यानंतर आपल्याला स्कीम करता येते की पुन्हा 36 लोक? 51%, 19 मेंबर 51%. तयार मग झाले. समजा 50, आता काय झालंय की ज्या बिल्डरशी आमचं अग्रीमेंट झालं नव्हतं पण जी बोलणी चालू होती, त्या बिल्डरने 2-3 फ्लॅट मेंबर्सचे विकत घेऊन टाकले. घेऊ द्या ना, घेऊ द्या ना, त्यालाही बेनिफिट मिळणार ना. जे मेंबरला बेनिफिट मिळणार त्याच्या 2-3 फ्लॅटला आता तुम्हाला 50% किंवा 100% ऍडिशनल मिळाले ते बिल्डरलाही मिळतील. त्याचा फायदा आहे, त्याचं काही नुकसान म्हणजे 51% लोक तयार झाले तर करता येईल. हो करताय. अच्छा अच्छा. आणि जे समजा काही लोक तयार नाही आहेत तर त्यांना लिगल स्टँडिंग काय असतं त्या लोकांचं? नाही, लिगल स्टँडिंग आजच्या मितीला कोणतंही कोर्ट मेजॉरिटीच्या बाजूनं राहतं. जे मेजॉरिटी तिथे आहे तिथे कोर्ट जजमेंट अजूनपर्यंत कोणत्याही मायनॉरिटीच्या लोकांना कोर्टाने रिलीफ दिलेला नाही. म्हणजे जिथे जिथे कालच एक बॉम्बे हायकोर्टची जजमेंट आली, त्याच्यात त्यांनी त्याच्यावर ज्यांनी केस केली त्या प्रत्येकावर 10-10 लाखाची पेनल्टी टाकली. बरं, म्हणजे मला एक सांगा, त्यांचा जो लिगल ऑप्शन काय राहील? दोज पीपल हु आर नॉट रेडी फॉर दिस टाइप ऑफ थिंग फॉर देअर ओन इंटरेस्ट. They can oppose us. They can go to court, but their case will not stand in the court. And if they are in one building, those who are opposing, generally काय असतं की अपोज समजा 36 पैकी जर 4 लोकांनी अपोज केला किंवा 6 जणांनी अपोज केला तर आपण एका बिल्डिंगमध्ये त्या सर्व 6 लोकांना शिफ्ट करायचं आणि सांगायचं जा बाबा तुम्ही ओल्ड बिल्डिंग मध्येच राहा, आम्ही बाकीच्यांकरता बिल्डिंग पण असं अलाउड असतं का? हो अलाउड असतं. अच्छा 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 अच्छा, दॅट इज गुड थिंग. बरं, दुसरं एक अजून विचारायचं होतं की जो कॉर्पस जमा करायचा असतो, जसं तर मला पुन्हा बिल्डिंग उभी करायची असेल तर त्याचा फायनान्स कसा अरेंज करायचा? फायनान्स आम्ही मुंबईमध्ये 5 पद्धतीनं फायनान्स येतो. एक असं की 36च्या 36 लोकांनी किंवा 36 पैकी जे आपल्या बाजूने असतील, समजा 36 पैकी 30 जण असतील, प्रत्येकाने होम लोन घ्यायचं. 6.5 किंवा 7% याच्यानं तुमची टोटल प्रोजेक्टची कॉस्ट जी काय असेल. तर म्हाडाच्या बिल्डिंगला आपल्याला कमी इंटरेस्टने मिळतो का लोन? नाही, म्हाडाच्या बिल्डिंगला कमी मिळत नाही, पण सेल्फ डेव्हलपमेंटला 4% कमी इंटरेस्ट मिळावा असा GR आहे. पण त्या GR ची अजून अंमलबजावणी झालेली नाही. सरकारकडे 6,80,000 कोटीचं कर्ज आहे, त्यामुळे आता सरकारच भिकारी असल्यामुळे ते इम्प्लिमेंट करतील मला माहित नाही. ओके 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 ओके. पण GR आहे, म्हणजे कायदा आहे की 4% सेल्फ डेव्हलपमेंटला कमी इंटरेस्ट. जो काही इंटरेस्टने तुम्ही पैसे घ्याल त्याच्या 4% डिस्काउंट आहे असा कायदा. पण आता हा जो लोन तुम्ही म्हणताय की आपल्याला 4% जे काही लोन घ्यायचं आहे, तर समजा 60% लोक तयार आहेत आणि 40% लोक तयार नाही आहेत, तर मग लोनचं कसं करायचं? म्हणजे होईल लोन सोसायटीला मिळतं. इंडिव्हिज्युअली प्रत्येकाच्या याच्यावर नाही मिळत. हा, इंडिव्हिज्युअल पाहिजे तर इंडिव्हिज्युअल 60% लोकांवर पूर्ण प्रोजेक्टची कॉस्ट डिवाइड व्हायची आणि त्यांच्यावर लोन येतं. आणि बाकीच्यांचे फ्लॅट हे मॉर्गेज होतात. त्यांनी जर पेमेंट त्यांच्या वाट्याचं नाही भरलं तर त्यांना त्याचे कॉन्सिक्वेन्सेस फेस करावे लागतात. हाऊ इज द गव्हर्नमेंट's attitude towards this? Because a lot of big builders are coming into it. No. See, big builders have the money to bribe the political people. That's exactly. So we do not know how government will react. But in Bombay, see, Nagpur builders are very small compared to Bombay builders. But Bombay builders are also interested. I heard about it. No, I don't think so. Bombay builders have a consolidated loan of 4,80,000 crores.
and they cannot pay the banks the loan that they have taken in Bombay, they may not be wanting to go to Nagpur. See, such projects are only taken where the politicians' money is used for construction. That's exactly what is happening. So, if that is happening, we do not know whether that will really be in your interest or not, because you will then depend on somebody else for your future. So instead, it is better that you 36 of you get together and you decide what you want to do. And we will help you with whatever help you require. So kind of you. And that help from my side is totally, completely free. That's a great thing, sir. I salute your आपका जज्बे को सैल्यूट. थैंक यू. ये तो बॉम्बे में मैं कई सालों से कर रहा हूँ. अभी 700 बिल्डिंग सेल्फ डेवलपमेंट में है. और 12 बिल्डिंग पूरे हो गए. 26 बिल्डिंग चल रहे हैं, यानी कोई 2 माले का, कोई 4 माले पे उनकी कंस्ट्रक्शन चल रहा है. ये सारे बिल्डरों को बहुत तकलीफ हुई उससे कि भाई ये लोग अपने आप में कर रहे हैं, हमको कोई पूछता नहीं है. मुझे इतने बार धमकियां आई, सब कुछ हुआ, लेकिन देखो जिंदगी में जाना एक ही बार है, और जब जाना है तब जाना है, चाहे किसी की गोली लग के जाना है या कुछ, तो कुछ नहीं होता है अगर आदमी डट के खड़ा रहता है. अपने फायदे के लिए आप कर रहे हैं, किसी और के फायदे के लिए नहीं कर रहे. आपके 36 लोगों के फायदे के लिए कर रहे हैं. क्यों आपके हिस्से का फायदा कोई लूट के ले जाए, ये ठीक बात नहीं है. आप अपने हक के लिए लड़ रहे हैं. वो हक आपको, जिस जमीन पे आप रहते हैं, वो जमीन की वजह से आपको वो हक है और आपका अधिकार है. तो आपके अधिकार में से कोई प्रॉफिट लेके और आदमी चले जाए तो वो प्रॉफिट आपको क्यों नहीं मिलना चाहिए? ये कॉन्सेप्ट है. Yeah, I agreed with you. It was such a nice thing to talk to you, sir. I think we will. I don't know if Madam has recorded this Zoom meeting. I don't know whether it's possible, but we definitely keep it in a society meeting, and then we will rethink about the whole of this thing, because. Please rethink, and if you need me to attend your general body meeting virtually from Bombay also, Madam wanted me to come to Nagpur also. She had even booked my tickets to come to Nagpur. But at that time, because of COVID, I did not want to come. And I can understand. See, my father is 100 years old, and I have to take care of him. So I am more worried about his getting infected than I getting infected. Genetically, you are also going to stay 100. I may not like the longevity depends on the genes. So if your father is 100, my mother was with us till she was 88. And so you 90 तो आपको दे सकते. और my father is 100, has completed 100, and Sachin Tendulkar came all the way to wish him on his 100th birthday. So cute, so cute. He issued a video saying that मैंने सेंचुरी का 100 किया, आपने असली 100 किया. तो सचिन So nice, so nice. तो उसके लिए मैंने आना था, मुझे नागपुर में सिर्फ आप लोगों को मिलने के लिए, लेकिन उस समय मैं नहीं आ सका. ये वर्चुअल मीटिंग भी ठीक है, खर्चा किसी को कुछ नहीं होता, और जितनी बार आप चाहे हम लोग बात कर सकते हैं, और जितना देर चाहे बात कर सकते हैं, कोई प्रॉब्लम नहीं. Excuse me, sir. I mean, it's a good thing that we at least we have now been focusing on redevelopment by the members itself. The builder concept I think we have to wash out of our mind. नहीं, क्या फ्लोर के ऊपर टाइल्स कौन से यूज करने चाहिए, स्लाइडिंग विंडोज कौन से यूज करने चाहिए, बिल्डिंग में स्टील कौन से क्वालिटी का यूज करना चाहिए, ये हर चीज का डिसीजन आप ले सकते हैं. बिल्डर क्या चीज यूज करते हैं आपको पता ही भी नहीं लगता है. No builder is an honest builder. You cannot be an honest and builder also. Correct. Honest and builder, both words can't go together. Can't go together. That I know. Builder cannot be honest, and if he is honest, he cannot be a successful builder. Correct. That is why, अगर आप लोग, you see, you are all educated, qualified people. Even if out of 36, 3 flats are with the builder, forget that. But even if 30 people come together or 28 people come together, we can really successfully implement this.
and you will get more area. So each one of you is benefiting also out of it. Yes, It's yes. not just the quality. You can hire the services of the best architect that you know in Nagpur, Yes, yes, and you yes. can get him to make the best design possible, which no builder will give. And we can get the A plus class contractor, even people like Larsen and Toubro and other people who will give you 40 years guarantee or structural guarantee of the new building. So your value of your property will also increase with the good architect and good contractor. And we will have the best of supervision and see that it is done on time with the most excellent materials which you select. Okay. One more last question. What are the hurdles you expect we can face in this project? No, only two hurdles I think you have to safeguard against. कि कर्जा तो ले लिया लेकिन अगर माल बिका ही नहीं. No, that is not possible because the area which the area is such a prime area. Then there is no hurdle. My worry is कभी कभी क्या होता है कि लोन ले लिया, बिल्डिंग बन गई, फ्लैट अगर नहीं बिके तो फ्लैट बिक जाएंगे, वो तो कोई प्रॉब्लम नहीं. फिर कोई प्रॉब्लम नहीं. स्कीम हम ऐसे बनाएंगे कि जिस दिन आपके बिल्डिंग के परमिशन आ जाएंगे माड़ा के पास, बिल्डिंग बनने के बाद नहीं, आप अपने पुराने घर में रहते हुए माड़ा से जब परमिशन लेंगे तो उस परमिशन के बेसिस पे डायरेक्टली आपकी सोसाइटी बुकिंग ले सकती है. और अगर एक्स्ट्रा फ्लैट बिक गए उसी दिन में तो आपको किसी बैंक से कर्जा भी लेने की जरूरत नहीं पड़ती. Any specific agency which can guide us through this and make our sailing smooth? नहीं, आपके नागपुर में जितने भी अच्छे आर्किटेक्ट लोग हैं, वो आपको जिसको भी सिलेक्ट करना है उनका नाम मुझे बता दीजिए कि आप फलाने को सिलेक्ट कर रहे हैं, तो उनसे मैं बात करके उनको सारी स्कीम और गाइडेंस कैसे करना मैं समझा दूंगा और वो करेंगे. नागपुर में काफी लोग हैं जो ये काम कर सकते हैं. Okay, जो बेस्ट होंगे नागपुर में अकॉर्डिंग टू ऑल ऑफ यू 36 आप लोग मिलके जिसको आप समझते हैं कि सबसे बेस्ट है उसको अपॉइंट करिए. उससे मैं बात करके उसको समझा दूंगा जो भी समझा. Okay, that is nice. So now with your talk, we have come to a conclusion that allowing a builder to do redevelopment, it is better that we get together and do a redevelopment that is profitable and good for everybody. Correct. I think that is the take home message from you. Correct. मला एक क्वेश्चन होतं. मी पल्लवी आळशी, मी लेट जॉईन झाली, मला माहिती नाही कव्हर झाला का. जसं आमच्या सोसायटीमध्ये 6 बिल्डिंग्स आहेत. हो. आणि तुम्ही सांगितलं की 51चं जर का परमिशन मिळाली तर यू कॅन गो हेड विथ द सेल्फ डेव्हलपमेंट. पण जर का ह्या 6 बिल्डिंग मधली फक्त एका बिल्डिंग मध्ये जे 6 फ्लॅट्स आहेत ते लोक पण जर का तयार झाले तर तेवढा पोर्शन फक्त आम्ही रिडेव्हलप करू शकतो का? नाही, पण तेच मी तुम्हाला सांगितलं, एका बिल्डिंगचं सुद्धा नाही, तुमच्या प्लॅन प्रमाणे जे आज वेकंट प्लॉट आहे त्याच्यावर कॉलम्स टाकून नवीन बिल्डिंग उभी राहायची. 6च्या 6 बिल्डिंगी तिथेच राहतील, उंच बिल्डिंग उभी राहील. त्यानंतर तुमच्या बिल्डिंगी नवीन बिल्डिंग तयार झाल्यावर तुमच्या बिल्डिंगी पाडून तुम्ही नव्या बिल्डिंगीत जाऊ शकता. म्हणजे इंटरिम पिरियडला तुम्हाला बिल्डिंग तोडण्याची पण आवश्यकता नाही. अगदी जरूरच पडली तर एखादी बिल्डिंग तोडावी. नाही, जसं आता बाकी कोणी विलिंग नाही आहे, पण एका बिल्डिंग मध्ये जे 6 मेंबर्स आहेत इफ दे आर विलिंग तर तेवढेच पोर्शन 6च फक्त डेव्हलप करता येईल इफ दे आर विलिंग द जनरल बॉडी शुड परमिट देम. तर मग 6 जणांचं करता येईल. फेज 1 एका बिल्डिंगीचं आपण उभं करून घेऊ आणि फेज 2 फेज 3 बाकीचे जेव्हा येतील त्यांना करायला लावू. जसं आता दुसरे नाहीच झाले तयार तर ऍटलिस्ट ते ज्यांना एक बिल्डिंग जर तयार झाली तर मात्र जनरल बॉडीचा कन्सेंट लागेल. त्या कन्सेंटनी एका बिल्डिंगचं आपण करून घेऊ. थँक्यू. पाठक मॅडम तुम्ही विचारा. सर मला एक प्रश्न विचारायचा आहे.
हा की विचारा. झालं की 28 लोकांचं ठीक आहे की त्यांनी आपल्याला कन्सेंट दिली आणि आपण वी कॅन गो अहेड, बरोबर आहे. हो पण जर बाकीचे लोक जे आहेत 6 लोक किंवा 7 लोक असतील हो. त्यांनी जर नाही आणि ते डोंट व्हेकेट आपल्याला कन्स्ट्रक्शन करायची आहे, तेव्हा त्यांनी खूप सारे ते आणू शकतात का ऑब्जेक्शन सगळे? नाही जर आपण अप्रुव्हल घेतलं तर 95A खाली माडा त्यांना फोर्सिबली बाहेर काढू शकतं, पण आपल्याला कोणाला फोर्स करायचा नाहीये. आपण सगळ्यांची समजूत घालू. पण एरवी म्हाडाकडे 95A चा प्रोव्हिजन आहे. त्या प्रोव्हिजन खाली त्यांना नोटीस दिली जाते की बाबा 51% अधिक लोकांनी रिडेव्हलपमेंट मान्य केलंय. म्हाडानी रिडेव्हलपमेंटची योजना मंजूर केलेली आहे आणि त्या मंजूर केल्याप्रमाणे तुम्हाला घर सोडून जायला सांगितलेलं आहे. तर तुम्ही जर गेला नाहीत तर म्हाडा तुम्हाला बाय कंपल्शन बाहेर काढू शकते. सर अजून एक प्रश्न असा आहे की आता जसं तो बिल्डर म्हणतो की आम्ही तुम्हाला 2 वर्षाचं किंवा 3 वर्षाचं भाडं देऊ. इफ यू गो, आपल्याला शिफ्ट व्हावं लागेल ना इकडे तिकडे. हो तर आता जेव्हा तुम्ही सेल्फ डेव्हलपमेंट हे करता तर तेव्हा तुमच्या वरती वाक्कान यू विल हॅव टू गो समवेअर एल्स. नाही, नॉट नेसेसरी. तेच मी तुम्हाला सांगतोय ना की तुमच्या बिल्डिंगची हाईट जर वाढली तर तुम्हाला 6च्या 6 बिल्डिंगी पाडाव्या लागणार नाही. जास्तीत जास्त 1 किंवा 2 बिल्डिंगी म्हणजे 6 किंवा 12 लोकांना इतरत्र जावं लागेल. बाकीचे त्यांच्या घरीच राहतील. नवीन बिल्डिंग डोळ्यासमोर उभी राहील. त्यानंतर जुन्या बिल्डिंगीतून नव्या बिल्डिंगीमध्ये जायचं आणि बाकीच्या बिल्डिंगी पाडल्या की त्या ठिकाणी स्विमिंग पूल, गार्डन, प्लेग्राऊंड जे काय करायचं असेल त्या एम्युनिटीज त्या जागेमध्ये येतील. मला एक विचारायचं होतं साहेब की इज इट नेसेसरी टू मेक अ कमर्शियल कॉम्प्लेक्स आउट ऑफ इट, कमर्शियल कम रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स और ओनली रेसिडेन्शियल? No, it is entirely up to you. If you have a commercial complex, you may get more money out of it, but there are minus points also. आज कमर्शियल तुम्ही कोणाला विकताय तो उद्या काय धंदा करेल त्याला माहित नाही. उद्या त्यांनी बिअर बार, डान्स बार तिथे स्टार्ट केला तर तुम्हाला त्यातून न्यूसन्स सुद्धा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कमर्शियल करावं न करावं हे तुम्ही 36 लोकांनी बसून निर्णय घ्या. जर तुमच्या प्लॉटवर डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये कमर्शियल पॉसिबल आहे आणि तुम्हाला करायचं आहे तर नोबडी कॅन स्टॉप यू फ्रॉम. वन मोर क्वेश्चन. सपोज एक हायपोथेटिकल सिच्युएशन सांगतोय की वी रेज डाऊन ऑल द बिल्डिंग येस आणि 36 लोक जेवढे आहेत त्याच्यामध्ये आपण 36 प्लॉट पाडले त्याच्यामध्ये. हो. आणि त्यांना म्हटलं की तुम्ही आपापले प्लॉट तुम्हाला काय बांधायचं कसं बांधायचं तुम्ही ठरवा अकॉर्डिंग टू रूल्स. इज इट पॉसिबल येस दॅट वी रेज डाऊन द होल स्ट्रक्चर अँड टोटल अमाऊंट समजा एक आपला जो 50,000 स्क्वेअर फीट एक हायपोथेटिकल आणि 50,000 स्क्वेअर फीट मध्ये आपण समजा 50 लोक आहेत, 1000 स्क्वेअर फीट पर पर्सनला प्लॉट मिळेल. तर तो प्लॉट आपण मालकीचा राहील का म्हाडाचा? नाही, आपली पूर्ण जागा म्हाडा आपल्याला लीजने देते. त्यामुळे मालकी म्हाडाची राहते. आपण लेसी म्हणून जवळपास मालकच राहतो. आपण समजा असं केलं की पूर्ण समजा आता हे समजा इतकं सोपं नाही जायला. समजा आपण म्हटलं की वी विल रेज आउट ऑल द बिल्डिंग अँड वी बाय लॉटरी सिस्टम आपण प्लॉट प्रत्येकाला 36 लोकांना प्लॉट देऊन टाकू आणि मग त्यांनी आपल्याप्रमाणे बांधायचं. करता येत ना तसं, पण त्याच्यामध्ये आपल्याप्रमाणे बांधता नाही येणार कारण प्लॅन एकत्र सोसायटीला मंजूर करायला लागेल. जसं ज्याला प्लॅन करून घ्यायचा असेल त्यांनी आर्किटेक्टला आपली आयडिया सांगायची. सगळ्यांची आयडिया घेऊन आर्किटेक्ट तुमचा जो कोण असेल तो एक प्लॅन सबमिट करेल. कॅन एव्हरीबडी हॅव हिज ओन टाइप ऑफ बिल्डिंग ओव्हर दॅट पूर्ण प्लॉट वरती? Certainly, that is also possible. पण रो हाऊसिंग होईल. कॉमन रो हाऊसिंग आय एम सेइंग. रो हाऊसिंग. हा, म्हणजे दॅट वुड बी व्हाय आय एम सेइंग दिस इज दॅट इन केस दिस डझंट वर्क आउट व्हेरी वेल, द बेटर वे इज यू रेज आउट द होल थिंग, टेक अ प्लॉट. तुम्हाला जेव्हा बांधायचं तेव्हा तुम्ही बांधा. नाही, ते करता येईल ना, त्याला काहीच हरकत नाही. प्रत्येकाला सध्या एक FSI आहे त्या ठिकाणी, पण म्हाडाला जे 20% द्यायचे आहेत त्याच्याऐवजी म्हाडाला प्रीमियम भरावं लागेल. किती प्रीमियम असतं ते रेडी रेकनरचे जे लँड प्राइसेस आहेत त्याच्या 17.5%. आधी 35% होते, आता 17.5%.
म्हणजे थोडक्यात म्हणजे आम्ही समजा 1000 स्क्वेअर फीटचा प्लॉट घेतला, त्याच्यावर 17.5% जे काही प्रीमियम होईल रेडी रेकनर प्रमाणे ते भरलं की वी आर फ्री. लँड प्राइसेस. हो, लँड प्राइसेस, ऑफकोर्स लँड प्राइसेस. तर त्याच्यानंतर मग आम्ही आमच्याप्रमाणे बांधू शकू का त्याच्यावरती प्लॉट वरती? ओके, दॅट इज गुड. दिस इज बिकॉज असं वाटतं की कधी कधी हे किती लोक तयार होतील, कसं होतील, हे इज अ बिग डील. थोडक्यात बिल्डरच्या ताब्यात न देताना आपल्या जागेवर आपण Yes. काय करावं हे आपण ठरवायचं. यू आर परफेक्टली, आय अग्री विथ यू 101%. सर एक प्रश्न होता मला, मी स्वतः पाठव. हा, विचार. सर मला हा प्रश्न होता की सर मध्यंतरी मी असं ऐकलं की मुंबई कोऑपरेटिव्ह बँक लोन देत होती या पूर्ण प्रोजेक्टला, हो, आणि मग मध्ये आरबीआयचे नोटिफिकेशन पण मध्यंतरी आलं होतं, तर काही प्रोजेक्ट स्टॉल झाले होते असं पण ऐकलं होतं. मुंबईमध्ये मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँक लोन देत होती आणि आरबीआयने नोटीस काढली की तुम्ही स्टॉप करा म्हणून. हो, त्यांनी स्टॉप केलं. आता आरबीआयनी त्या नोटीस पार्शली विड्रॉ केली आहे. ज्यांचे लोन्स तुम्ही अप्रूव्ह केले ते रिलीज करा आणि नवीन अप्रूव्ह करू नका. ते ज्यांना तुम्ही लोन रिलीज केलेले आहेत म्हणजे 1,0500 कोटी ऑलरेडी लोन सँक्शन झाले, त्यांना रिलीज करा आणि त्यांचं जसजसे इन्स्टॉलमेंट येतील तुमच्याकडे तुम्ही नवीन लोकांना द्या, असं त्यांनी सांगितलं. हो. आणि सर याची थोडी प्रोसेस म्हणजे सुरुवात ही कन्व्हिन्स डीड पासून असते का, म्हणजे पहिले आम्हाला कन्व्हिन्स करावं लागतं? कन्व्हिन्स डीड केल्याशिवाय जमिनीचे तुम्ही मालकच होत नाही. करेक्ट. तर कन्व्हिन्स करून मग नंतर पुढची प्रोसेस फॉलो करावी लागेल ना? हो, म्हणजे आधी म्हाडाकडे जाऊन कन्व्हिन्स डीड करावं लागेल आणि ते म्हाडा करून देईल. त्याला काय अडचण आहे असं मला वाटतं. म्हणजे म्हाडा प्रमोट करताय का सेल्फ रिडेव्हलपमेंटला? नाही, सेल्फ रिडेव्हलपमेंट तर म्हाडा करतेच आहे, पण म्हाडाच्या मॅन्डेट मध्ये जे सोसायटी आहेत त्यांना इमिजिएट कन्व्हिन्स करा असा कायदा आहे. म्हणजे जर एखाद्या अधिकाऱ्यांनी कन्व्हिन्स करून दिलं नाही तर त्याचं डिमोशन होऊ शकतं की तुझ्या एरियामध्ये तू कन्व्हिन्स का करून दिलं. तर कन्व्हिन्स आमचा हक्क आहे म्हणजे? हक्क नाही, तो तुम्हाला म्हणजे म्हाडाच्या ठरावानं तो कन्व्हिन्स तुम्हाला केलाच पाहिजे असं सर्व अधिकाऱ्यांना मॅन्डेट आहे. मॅन्डेट आहे. ओके. मग सर जो शासनाचा जो GR आहे सेल्फ रिडेव्हलपमेंटचा, त्यातली जी प्रोसिजर आहे ती फॉलो करून आम्हाला करावं लागेल, तर याला साधारणतः वेळ किती? त्या GR ची अजून अंमलबजावणी झालेली नाही. ती अंमलबजावणी 1-2-3 महिन्यात होईल. त्यानंतर त्या GR ला फॉलो. सध्या आधी कन्व्हिन्स करण्यासाठी GR ची गरजच नाही आपल्याला. हो, पण सर लागतो ही पूर्ण प्रोसेस करायला सेल्फ म्हणजे पूर्ण सगळे कागदपत्र आणि सगळं ओके करायला किती वेळ लागतो? साधारण अवधी किती लागतो? साधारणपणे 4 महिने लागतात. पूर्ण गव्हर्नमेंट परमिशन येईपर्यंत? हा, परमिशन येईपर्यंत, सबमिट केल्यापासून परमिशन येईपर्यंत 4 महिने लागतात. सबमिट करायला तुम्हाला जितका वेळ लागेल तो तुमचा प्रॉब्लेम, पण एकदा म्हाडामध्ये सबमिट केलं की 4 महिन्यामध्ये सर्व परमिशन केलं. बरं सर, एक प्रश्न होता. हॅलो, हा, विचार. इन केस एखादा बिल्डरच तयार झाला तर व्हॉट शुड बी अवर टर्म्स अँड कंडिशन विथ दॅट बिल्डर? म्हणजे त्यालाही नुकसान नको व्हायला, पण आपल्याला समजा एखादा बिल्डर तयारच झाला तर तो तर प्रॉफिट घेणार, बिकॉज नो बिल्डर विल ॲग्री फॉर अ प्रोजेक्ट विदाउट एनी प्रॉफिट. तर व्हॉट इज द बेस्ट डील? माझ्या अंदाजानं बिल्डर तुम्हाला सांगेल की आज तुम्हारे पास जितना है मैं बना के दे. नाही, ते तर मग ते पॉसिबलच नाहीये. अरे किती पट द्यायला पाहिजे? जसं आमचा समजा माझा 1000 स्क्वेअर फीटचा प्लॉट आहे, तर व्हॉट इज द बेस्ट डील यू थिंक दॅट अ बिल्डर शुड गिव्ह यू? डिपेंड्स ऑन हाऊ हंग्री इज. No, what is the best deal? म्हणजे in case you are approaching a builder, what you ask for it? मॅक्झिमम 10 ते 15% किंवा 20% देतात. That is too less ना. म्हणूनच सेल्फ डेव्हलपमेंट करा म्हणा. बिल्डर जे प्रॉफिट घेऊन जातो ते प्रॉफिट तुम्हाला इन कॅश और इन काइंड, म्हणजे इन काइंड एरिया मिळतो, इन कॅश तुम्हाला पैसे मिळतात. म्हणूनच सेल्फ डेव्हलपमेंट करा असं माझं आहे. सर, मला एक प्रश्न आहे
हा विचारा. मला हे विचारायचं होतं की तुम्ही जसं म्हटलं की 51% मेजॉरिटी असेल तर सेल्फ डेव्हलपमेंट होऊ शकते, पण हो. म्हाडा 51% मेंबर्सच्या सिग्नेचरवर अलाउ करू शकतं का, की त्यांना पूर्ण सगळ्या मेंबर्सची साईन नाही 51 वर ते करतात. कायदाच म्हणतो की 51% वर द्यायला पाहिजे. तर एक अजून प्रश्न होता. हा विचारा. हा, तर जसं आमचा प्लॉट आहे आणि अर्धे वेकंट आहेत म्हणजे रिकामे आहेत सध्या ऍज ऑन डेट, तर तुमचं जे म्हणणं आहे की अर्धा प्लॉट तुम्ही म्हणजे डेव्हलप करू शकता आणि अर्धे लोक जर रिकामी फ्लॅट मध्ये शिफ्ट झाले तर अर्धा प्लॉट म्हणजे डेव्हलप होऊन बाकीचे लोक तिकडे शिफ्ट होऊन जातील असं म्हणताय ना आपण? हो हो, म्हणजे तसंही करता येतं, म्हणजे आपल्याला जागा सोडायची गरज नाही आणि रेंट द्यायची गरज नाही. हो हो. अच्छा. आणि सर याला काही टाइम बाउंड असतं का, म्हणजे प्रोजेक्ट आमचं म्हणजे असं किती दिवसात बनेल वगैरे हे या दृष्टीने म्हणतात? नाही आपण कॉन्ट्रॅक्टर कडे अग्रीमेंटच करायचं असतं की इतक्या दिवसामध्ये तू केलं नाही तर पर डे ₹1,00,000 दंड, आणि त्याच्या आधी जर तू केलं तर पर डे ₹50,000 बोनस. त्यामुळे त्यांनी इन्सेंटिव्ह करून त्यांनी लवकर करून द्यावं. सर आम्ही आणि ते उरलेले फ्लॅट विकू शकू, म्हणजे सोसायटी ते विकू शकेल ना, जसं 36 आम्हाला मिळतील? डेफिनेटली विकू. इंटेंट टू कन्स्ट्रक्ट 70 फ्लॅट्स, तर मग ते बुकिंग घेऊन आम्ही ते लोन फेडू शकू का, जे आम्ही घेऊ? अर्थातच. म्हणजे कारण लोन सोसायटीवर राहील तर ते आम्हाला फेडण्याकरता जो अमाऊंट लागेल तर ह्या बुकिंग अमाऊंट मधनं आम्ही तो फेडू शकू ना लोन? हो, पण ते सोसायटीने लोन घेतलं तर, तुम्ही इंडिव्हिज्युअली होम लोन घेतला तर सगळ्यात कमी रेट ऑफ इंटरेस्ट मध्ये तुम्हाला लोन मिळेल, आणि मग प्रत्येकाला 2-2 फ्लॅट मिळतील. एक फ्लॅट तुम्ही 1,500चा तुमच्याकडे ठेवायचा आणि दुसरा फ्लॅट तुम्ही विकायचा, तुमचं लोन पेमेंट करायचं, जे प्रॉफिट आलं ते तुमचं. सर किती फ्लॅट बांधायचे, जागा पुष्कळ आहे, त्याच्यामध्ये हे डिपेंड अपॉन आपली सोसायटी ठरवेल ना, 70 बांधायचे की 80 बांधायचे. नाही FSI जर 4 असेल तर तुम्हाला 36x4 म्हणजे 1,40,000 फूट मिळेल. तर मग 1,40,000 मध्ये तुमचे 2-2 हजाराचे जरी झाले तर तुमचे 36 गेले, तर उरलेले तुम्हाला 70,000 स्क्वेअर फीट आहे, त्याच्यात 70 एक्स्ट्रा बांधायचे का 2-2 हजाराचे 35 एक्स्ट्रा बांधायचे का 1,500 हजाराचे 40 एक्स्ट्रा बांधायचे, ते तुम्ही निर्णय घ्यायचा. तो निर्णय सोसायटीचा एजीएम मध्ये ठरेल, जसा होईल तसा. हो, सर्व निर्णय सोसायटीच्या एजीएम मध्येच घेतले जातात. सर शासनाची काय भूमिका असते याच्यात, म्हणजे शासन कसं आपल्याला हे करू शकेल, म्हणजे आपल्याला काही सेफगार्ड्स काय राहतील याच्यात शासनाकडनं, कायदेशीर म्हणतोय? नाही, आपण आपली बिल्डिंग स्वतः बांधतोय, शासनाने त्याच्यात मध्ये पडू नये, फक्त आपल्याला परवानग्या लवकरात लवकर द्याव्या. तर त्या मिळतात का सर शासन स्तरावर लवकर? म्हणजे फक्त मुंबईमध्ये आम्हाला काय अडचण झालेली नाही, म्हणजे मुंबईमध्ये म्हाडाच्या अधिकाऱ्यांची तोंड इतकी मोठी आहे, म्हणजे मी म्हाडाचा अध्यक्ष होतो आणि मी स्वतः जबाबदारीनं हे बोलतोय, त्यामुळे लोकांना खूप भीती होती की किती आम्हाला करप्शन द्यावं लागते, किती ब्राईब द्यायला लागते. आतापर्यंत म्हाडाच्या 34 सोसायट्यांचे मी परवानग्या आणलेल्या आहेत. एकाही सोसायटीने एकही पैसा अंडर द टेबल न देताना आम्ही सर्व परवानग्या मिळवल्या. सर आपण किती स्कीम झाले आपल्या सेल्फ डेव्हलपमेंटच्या तरी? मुंबईमध्ये 722 सोसायट्यांनी ठराव केले आहेत, 12 जणांनी कंप्लीट केलेले आहेत बिल्डिंग, आणि 24 जणांचे काम चालू. आणि सर रेराने आम्ही प्रोटेक्टेड राहू का? नाही, तुम्ही रेरा आपल्याला लागूच नाहीये, प्रोटेक्टेड कसं सेल्फ डेव्हलपमेंटला नाहीये? नाही, कोणालाच नाहीये रेरा. केवळ तुम्ही बिल्डर कडे फ्लॅट विकत घेतला तर बिल्डर आणि तुम्हाला लागू आहे, बाकी कोणालाही रेरा लागू नाही. तुम्ही म्हाडाचे रहिवासी, आम्ही गेल्या 3 वर्षापासून मी उपोषणाला पण बसलो
की रेरा लागू करा माडाच्या फ्लॅट्सना, पण लागू करत नाहीये. त्यामुळे रेराचं काहीही प्रोटेक्शन तुम्हाला आम्हाला नाही. मुंबईत 99.8% ना रेराचं प्रोटेक्शन नाही. रेरा हे फक्त लोकांना फसवण्याकरता, तुम्हाला प्रोटेक्टेड आहोत म्हणून सांगण्याकरता आहे. ऍक्च्युअली रेरा आपल्याला ऍप्लिकेबलच नाही. ओके. मग सेल्फ रिडेव्हलपमेंट साठी मग आपल्याला प्रोटेक्शन काय राहू शकतं म्हणजे कसं? पण रेराचं प्रोटेक्शनच नाहीये. मग प्रोटेक्शन कोणतं? आधी रेराचंही नाही आणि याचंही नाही. आपण प्रोटेक्शन म्हणजे प्रोटेक्शन आपणच स्वतःचं घरात प्रोटेक्शन आपण कसं करतो तसंच आपल्या घराच्या प्रोटेक्शन साठी आपण सरकारला बोलवतो का गव्हर्नमेंटने येऊन मला माझ्या घरामध्ये प्रोटेक्शन करावं? तसंच. आय डोंट नो, बट प्रभू देसाई साहेब, तुमच्या बोलण्यावरनं मला एक लक्षात आलं की वी शुड नॉट गो फॉर बिल्डर्स अँड वी शुड ट्राय फॉर रिडेव्हलपमेंट. You will get more benefits if you do it yourself. No, I have got your point. It is like a simple thing. तुम्ही घरी चहा केला तर एक चमचा चहाची पत्ती, थोडे दूध आणि थोडे साखरेनं आपल्याला काम बनतं. तोच चहा जर आपण मोठ्या हॉटेलमध्ये घ्यायला गेलो तर 50 रुपये किंवा 70 रुपये लागतो. तसंच आहे. बिल्डरला प्रॉफिट बनवून द्यायचा. आपल्या जमिनीवर बाहेरचा माणूस येणार, आपल्याला उल्लू बनवणार आणि सर्व प्रॉफिट घेऊन जाणार. त्याला काय अर्थ आहे? त्यात प्रॉफिट तुम्हालाच मिळायला पाहिजे. सेल्फ डेव्हलपमेंटचा आपला आता आय शुड नॉट से दिस, बट महाराष्ट्रीयन पब्लिकची जे आमची सोसायटी जी आहे तिथे मॅक्सिमम महाराष्ट्रीयन लोक आहेत आणि त्यांचे एक महाराष्ट्रीयन लोकांची टिपिकल टेंडन्सी असते, आम्हाला काहीच करायचं नाही, तुम्ही बिल्डरला जाऊन करा. म्हणजे कोणीच ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन घ्यायला तयार होत नाही युजली महाराष्ट्रीयन. तुम्हाला मुंबईचं आम्ही असंच उदाहरण देतो की चित्रा सोसायटी नावाची आहे चेंबूरला. सध्या त्यांच्याकडे 450 स्क्वेअर फीट आहे. त्यांनी सर्व बिल्डर, मुंबईचे सर्व बिल्डर पावते टाकले आणि त्यांना मॅक्झिमम ऑफर बिल्डर कडून 550 स्क्वेअर फीट आणि 3 लाख रुपये कॉर्पस इतकं मॅक्झिमम ऑफर आली. त्यानंतर ते माझ्याकडे आले. आता सेल्फ डेव्हलपमेंट मध्ये त्यांचं कन्स्ट्रक्शन चालू आहे. त्यांना 425च्या ठिकाणी 1100 स्क्वेअर फीट फ्री मिळतंय. 38 लाख रुपीज कॉर्पस पर मेंबर. बँकेत ठेवून दर महिन्याला 25,000 रुपीज पेन्शन सर्व मेंबरला एव्हरी मंथ मिळते. बघा किती आहे. नाही, याचा अर्थ थोडक्यात एकच लक्षात आलं, फॉरगेट अबाउट द डेव्हलपर बिल्डर and try to be you should strive for redevelopment. That is the only take away message. And you will get more benefits if you I agree with you. I 100% agree. सर, आता आपल्याला समजा जर करायचं असेल तर सगळ्यात पहिले प्रोसिजर प्रमाणे प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट अपॉइंट करावा लागेल ना सगळ्यात पहिले? नाही, सध्या आधी तुम्ही ठराव मंजूर करा की तुम्ही सेल्फ डेव्हलपमेंट मध्ये जाताय आणि मग आर्किटेक्ट कोण तुमच्या नागपूरमध्ये जे बेस्ट असतील ते 3-4 जणांना बोलवून त्यांचे इंटरव्ह्यू घ्या. त्यातून कोण असेल त्याला ओके करा, त्याच्याकडून फेजिबिलिटी रिपोर्ट घ्या आणि जो कोण तुम्ही अप्रूव्ह कराल त्याचे टेलिफोन नंबर वगैरे मला द्या. जनरली असं आहे की आमची आर्किटेक्टची बिरादरी छोटी आहे, त्यामुळे एकमेक ओळखत असतात. तर त्याच्याशी बोलून त्याला जो कोणी तुम्ही चूज कराल त्याच्याशी बोलून मी त्याला ज्या काही गोष्टी पुढे करायच्या त्या डिटेलमध्ये समजावून सांगेन आणि मग जेव्हा मला काही कम्युनिकेट करायचं असेल मी त्यालाही कम्युनिकेट करेन आणि तुम्हालाही कम्युनिकेट करेन. अच्छा. आणि प्रोसिजर पूर्ण जसं हे करायचं पहिले कॉन्ट्रॅक्टर जे काही प्रोसिजर असेल पीएमसी त्याच्यानंतर कॉन्ट्रॅक्टर जे काही प्रोसिजर मध्ये दिला त्याप्रमाणे पुढे जात जायचं. हो. सुरुवातीला तुम्ही कन्व्हिन्स केल्याशिवाय पुढे एक पाऊल सुद्धा टाकता येत नाही, तर आधी तुम्ही कन्व्हिन्स करा.
नॉनव्हेज सध्या आमचं अंडर प्रोसेस आहे, होऊन जाईल असं म्हणाले ते 15-20 दिवसात. आता म्हाडाचे ऑफिसर म्हणतात की मुंबईला पाठवलंय सही करता. सही काय ते मध्ये आमच्या इथे काही 4-5 फ्लॅट ओनर त्यांनी सेल्फ त्यांची इंडिव्हिज्युअल झाली ती अगदी 75 मध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटचे असल्यामुळे तिथल्या एस्टेट मॅनेजरनी सेल्डेड करून दिली. तर ते फक्त करण्याकरता काहीतरी आता मुंबईला गेलं असं म्हणतात आहे आणि इट विल बी डन विदिन 15 to 20 days असं म्हणतात आहे ते आता. नाही, मुंबईला कोणत्या अधिकाऱ्याकडे आहे जर मला सांगितलं आणि टेलिफोन नंबर दिला तर त्या अधिकाऱ्याला मी जरा कानात मंत्र सांगतो. हो चालेल सर, मी नक्की सांगेन तुम्हाला. आता मी उद्या परवा विचारून घेते 31 तारखेनंतर म्हणजे होळी झाल्यावरती आणि कुठपर्यंत आलाय ते आणि मग तसं तुम्हाला कन्वे करते. हो हो, तुम्हाला मुंबई स्तरावर ज्या ज्या ठिकाणी जे काही तुम्हाला तुमच्या वतीनं काही बोलायचं असेल तर मला सांगायचं, मी त्या त्या ठिकाणी बोलून घेईन त्यांच्याशी. बरं प्रभू देसाई साहेब, आता जाऊ द्या, हे सर्व झालं आपलं. एक सिंपल प्रश्न, तुम्ही या मिशन मध्ये कसं काय जोडलात? म्हणजे नाही, मुंबईमध्ये बिल्डर लोकांनी, मी आमदार होतो मुंबईतून आणि म्हाडाचा अध्यक्षही होतो, त्यामुळे आणि स्वतः आर्किटेक्ट आहे. 35-40 वर्ष मी आर्किटेक्चर कॉलेजमध्ये जे आणि मुंबईतल्या महत्वाच्या कॉलेजमध्ये प्राध्यापक होतो आणि मुंबईच्या मास्टर्स डिग्रीचे पेपर सेट करणं, करेक्ट करणं हे काम करत होतो. तर मुंबईच्या लोकांना इतकं बिल्डरांनी फसवलेलं आहे. लोक अक्षरशः चांगल्या घरातली लोक झोपडपट्टीत राहायला गेली, कारण भाडं बंद केल्यावर त्यांच्याकडे पैसेच नाही, कुठे जाणार. बिल्डिंग ओरिजिनली बंद पडली. म्हणून मग मी मोहीम घेतली आणि सुरुवातीला खूप अडचणी आल्या, पण आता लोकांची साथ मिळाल्यामुळे आता सगळे राजकीय पक्ष आम्हाला घाबरून आहेत की मी कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही, त्यामुळे डायरेक्टली लोकांचं काम करतो. त्यामुळे ही पार्टी ती पार्टी असं कोणत्याही पार्टीशी मी संबंध ठेवलेला नाही. फक्त लोकांना सेल्फ डेव्हलपमेंट करता मदत करणं एवढ्या पुरतच मी लोकांशी संबंध ठेवतो. त्यामुळे सर्व पक्षाचे लोक माझ्या म्हणण्याला किंमत देतात आणि म्हणून ही मुवमेंट बळा. नाही, पण खूप चांगली गोष्ट करताय साहेब. आणि पुन्हा मी याच्यातून काही कमाई करत नाही, पैसे घेत नाही. दॅट इज ग्रेट थिंग. दॅट इज अ ग्रेट थिंग अँड सॅल्यूट टू युअर स्पिरिट. थँक्यू. आणि तुम्ही करा, जे नागपुरात पहिली ही तुमची इमारत उभी राहू द्या, म्हणजे लोकांना कळेल की लोक स्वतःहून, आणि फरक कळेल ना की बिल्डरचं कन्स्ट्रक्शन, बिल्डरचं प्लॅनिंग आणि स्वतः जर लोकांनी केलं तर त्याच्यामधलं डिफरन्स लोकांना कळेल की हे बघा कसं आम्ही जिथे जिथे आमच्या बिल्डिंगी उभ्या राहतात त्याचं बांधकाम आणि इतर बिल्डरांच्या बिल्डिंगच्या बांधकामामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. ओके ओके ओके. तुम्ही नागपूरला कधी येणार आहे? सहज येऊ ना, कधी येऊ. तुमच्या नागपूरला यायला मला काहीच हरकत नाही. सध्या तुम्हाला आम्ही इन्व्हाइट नाही करू शकत, खूप जास्त आहे आमच्याकडे कोरोना. हो, मला माहित आहे, म्हणूनच मी बोललो नाही. पण हे थोडस कमी झाल्यानंतर मी येतो ना. आमचं थोडस हे होमवर्क होऊन जाऊ द्या आणि आम्हाला ज्यावेळेस तुम्हाला योग्य वेळ वाटेल त्यावेळेस आम्ही तुम्हाला रिक्वेस्ट करू. मग कधी तुम्ही सांगा, पण गुगल मीट वर काही खर्च येत नाही. तुम्ही 10 वेळा जरी मला मीटिंगला बोलवलं तर सो काइंड ऑफ यू सर. सर, आणखी एक प्रश्न असा होता की इथे सगळ्यांना असं मिसकन्सेप्शन असं आहे की बा सेल्फ रिडेव्हलपमेंट म्हणजे आपल्या मेंबर लोकांना सगळं लागेल असं लोकांचं. नाही, आपल्याला प्रोफेशनल माणूस नेमायचा आणि त्या प्रोफेशनल माणसाला, म्हणजे उदाहरणार्थ प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंटला 2%, आर्किटेक्टला 1%, 1.5% हे देऊन ते आपलं काम करतात. आपल्याला काही काम करण्याची गरज नाही. आपल्याला फक्त चांगले प्रोफेशनल तिथे नेमणूक करायची आणि त्यांच्या टर्म्स अँड कंडिशन मध्ये लिहायचं की आम्ही काही काम करणार नाही, तुम्ही सगळं काम करून यायचं. त्याच्याकरता ही तुम्हाला आम्ही फी देतो. प्रभू साहेब नमस्कार. आता मी निघतोय, जरा हॉस्पिटलला जायचं आहे. ओके, थँक्यू डॉक्टर. हॅलो, हां बोला. हाँ, मी एडवोकेट असोलकर परासिया. एज यू मेंशन कि अभी तक के जो है ये अदालतों से कोई भी रिलीफ जो है नहीं मिला है किसी इंडिविजुअल मेंबर को,
सोसाइटी से, हाँ जी, तो ये क्या ये कानून में है ऐसा, या अभी तक कोई फैक्ट्स ऐसे नहीं रखे गए उसके कारण? नहीं, फैक्ट्स की बात नहीं है, क्योंकि जब लोगों का रीडेवलपमेंट, ये लोगों की जरूरत है और उसके लिए सरकारी कानून है। कानून ये है कि अगर 51% एक तरफ रहते हैं तो उनको अपनी बिल्डिंग अपने हिसाब से रीडेवलप करने की इजाजत दें, ये कानून कहता है। अब जब विवाद इसमें ये आ रहा है कि यदि मान लीजिए कि 51% बोलते हैं कि हमें बिल्डर्स के साथ जाना है, तो अब बिल्डर तो हमारे कोई भी राइट प्रोटेक्ट करेगा नहीं, उसके एग्रीमेंट की कॉपी वगैरह पढ़ने के बाद या जो भी है, हम इस निष्कर्ष पे पहुंचे हैं कि एक कानूनी दायरे में रहते हुए क्या कानून से हम कोई प्रोटेक्शन नहीं ले सकते हैं? नहीं, अगर बिल्डर आपके साथ चीटिंग करता है तो कानून से आप प्रोटेक्शन ले सकते हैं। नहीं, चीटिंग करने का सवाल तो तब पैदा होगा जब उसके साथ में सोसाइटी एग्रीमेंट करे। नहीं तो अगर सोसाइटी के एग्रीमेंट के बगैर बिल्डर डेवलप कर ही नहीं सकता। नहीं कर रहा है, लेकिन सोसाइटी के कुछ लोग जो हैं जो ये दावा करते हैं कि हमारे साथ में 70% लोग हैं और हम बिल्डर के साथ जाना चाहते हैं, तो क्या ऐसी स्थिति में हमारे पास कोई रेमेडी लीगल नहीं है? नहीं, अगर 70% लोग वाकई में उनके पास है तो आपके पास लीगल रेमेडी बहुत कम है। हाँ, लेकिन क्या उसको एक्सप्लोर नहीं किया जा सकता? नहीं, कर सकते हैं, लेकिन आज तक जिन लोगों ने, जेन्युइन लोगों ने भी केस किया है, बॉम्बे में मैं खुद इन्वॉल्व हूँ, करीब 350-400 केसेस में, एक में भी हमारे फेवर में रिलीफ मिला हुआ मुझे नहीं दिखता। अच्छा, तो मतलब जो अभी ये है कि जो जैसा चल रहा है वैसा ही उसके ऊपर यदि कोई करना चाहे तो दबाव में आकर के हमें सरेंडर करना पड़ेगा? नहीं, अगर आप 36 में से आप 2 या 3 होंगे और उस तरफ अगर 28 होंगे तो हो सकता है आपको सरेंडर करना पड़े, लेकिन आज जिस तरह से आज इस मीटिंग में ही अगर 14 लोग हैं तो उनके पास 70% हो ही नहीं सकता। नहीं, वो तो खैर मुंह की बातें होती हैं, कई बार ऐसा बोला जाता है दबाव बनाने के लिए, वो मैं भी मानता हूँ, लेकिन एक मान लिया जाए कि हाँ भाई ऐसी स्थिति बन गई है, तो क्या कानून के तहत हम लोग अपने रेमेडीज नहीं ले सकते हैं? नहीं, कानून के तहत कोर्ट में जा तो सकते हैं, लेकिन आज तक ऐसा डेवलपमेंट के खिलाफ जाने वालों को रिलीफ मिला हुआ, अगर कुछ चीटिंग हुई, कुछ फ्रॉड हुआ तब रिलीफ देते हैं। नहीं, हम डेवलपमेंट के खिलाफ नहीं है, हम इसके खिलाफ हैं कि यदि हमारे राइट जो हैं, हम यदि बिल्डर के साथ जाते हैं और वो एग्रीमेंट जो है उस एग्रीमेंट में हमारे राइट प्रोटेक्ट नहीं हो रहे हैं, तो क्या हम अपने राइट को प्रोटेक्ट करने के लिए कोई रेमेडी नहीं मांग सकते? हाँ, तो कोर्ट ऐसा रिलीफ दे सकता है कि भाई आपके राइट आप प्रोटेक्ट कर सकते हैं, लेकिन रीडेवलपमेंट को आप अपोज नहीं कर सकते। हाँ, ठीक जी, बहुत बहुत धन्यवाद आपके सलाह के लिए, थँक यू। आणखी कोणाला काही प्रश्न आहेत का? कल्पना ताई? हाँ, बोला ना, कोणाला काही प्रश्न है का अजून? किसको कुछ पूछना है क्या? हेलो हेलो। हाँ, आई थिंक सारे लोग पूछ चुके हैं। ठीक आहे। मनाचे डाऊट होते ते सगळे त्यांचे डाऊट क्लिअर झाले असं दिसतंय, कारण त्यांनी बहुतेक सगळे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. कारण आमच्याकडे काय सर, सध्या बिल्डर येतोय, जरा आम्हाला फोर्स करतो आहे, म्हणून एवढी बडी चिंतेत आहे सगळेजण की काय करायचं, आणि ते समोरचे लोक म्हणतात की आम्ही तयार आहे, पण अर्धे लोक तर तयार नाही आहेत. 14-15 लोक, 16 लोक तर इकडेच आहेत असं दिसत आहेत की दे आर इन फेवर ऑफ सेल्फ. At present, I am the only person who has issued a legal notice to the society, and no one else has taken a lead. So I am on paper, and I asked certain documents like last AGM report and what was the original proposal and how this developer has came into contact and what are his terms and condition in return. तर हे सर्व अजून काही मला दिलेले नाहीये त्या लोकांनी, तर मी सध्या सोसायटीलाच मागितलेलं आहे, पण सोसायटीने अजून काही दिलेलं नाहीये. मग सोसायटीने दिलं नाही
So without giving you the details, society can't go ahead. You can write to the registrar of societies and make their procedure null and void without giving. Society's responsibility is to take every member into confidence and share all documents with the member who wants the documents for his own purpose, because that is the right of the member. If they are not doing it, you can stop the entire process. Yeah, definitely. Thank you very much for your fair and free advice. Thank you very much, sir. Thank you. सर, आपण जे गायडन्स दिला त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि नाही, गायडन्स नेहमीच देऊ, तुम्ही त्याची काळजी करू नका. हो सर. आणि जसं जसं लागेल आता एजीएम मध्ये कसं काय ठरतं त्याच्याप्रमाणे मी तुम्हाला कन्व्हे करत राहील. कोणाला काही विचारायचं राहील तरी पण ते सगळेजण आपण मीटिंग मध्ये करू शकतो. We will try to go for a redevelopment, self redevelopment. Yes, that would be the best thing for all of you. कल्पना, माझं एक सजेशन आहे की आपलं जेव्हा ही जनरल मीटिंग होणार आहे तेव्हा प्रभू सरांचं जर आपण परत एकदा पूर्ण सगळ्या मेंबर्सला हे जर ऐकवलं सगळं, सगळे लोक इन्स्पायर होऊ शकतात असं मला वाटतं. म्हणजे रिपिटेशनच राहील या मीटिंगचं मोर ऑर लेस, पण तरी बाकी सगळ्या मेंबर्सला जे आपल्या अगेन्स्ट आहेत किंवा जे आपल्याशी एकमत ज्यांचं नाहीये, तर आपण असं जर केलं की प्रभू सरांचं परत एकदा त्या सगळ्यांना ऐकवलं आणि त्याच्यानंतर मग मे बी आणखीन आपल्या याच्यात कुणी आणखीन 7-8 लोक जर ऍड झाले तर आपल्याकरता ते फायद्याचं राहील असं मला वाटतं. Definitely we will try. Not only try, we will manage. Yes. चालेल. Thank you so much, Prabhu sir. Thank you. Thank you, Mr. Prabhu. Thank you, sir. Thank you. Thank you. Thank you. सगळे कन्व्हिन्स झाले ना सेल्फ करता. बिलकुल ते विनय अग्रवालला विचारायचं होतं, परंतु चालू आहे माझं हे.